हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ IAS अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज बेसिकली आपण आज आपली जी क्लास टेस्ट झाली होती त्या रिलेटेड डिस्कशन्स आज घेणार आहोत रिलेटेड टू द इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये बेसिकली आपण काय केलं आहे, पूर्ण इकॉनॉमिक्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एका पेपर्समध्ये मर्ज केलं आहे, जेणेकरून जे लोक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी बेसिकली प्रिपेअर्ड करत आहेत, स्पेसिफिकली UPSC रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला इथे डिझाईन केले जातील. तर अल्टिमेटली जी आता अपकमिंग येणारी प्रिलिम्स आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला डेफिनेटली बेनिफिशियल राहील. जे अपकमिंग प्रिलिम्स देणार आहेत नेक्स्ट इयर वगैरे असेल त्यांच्यासाठी पण डेफिनेटली हे सेक्शन जे असेल ते डेफिनेटली इम्पॉर्टंट असेल. कारण एक प्रॉस्पेक्टिव्ह सांगायचा झाला तर मी नेहमीच सांगते की काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही रीड केल्यानंतर पण एक जो प्रॉस्पेक्टिव्ह डेव्हलप होतो तो आपला MCQs अटेम्प्ट केल्यानंतरच होतो. म्हणून जे आपण बेसिकली आपण म्हणतो की जे आपल्या सेक्शन्स बघतो त्या सेक्शन्समध्ये तुम्हाला माहीत असेल की आपण मोस्टली प्रेफरन्स कशाला करतो की MCQs अटेम्प्ट करण्याला. म्हणजे आपलं एक प्रॉस्पेक्टिव्ह असतो, वाचणं रीडिंग करणं एक वेगळा आस्पेक्ट आहे आणि सेकंड आस्पेक्ट काय आहे, त्या सेकंड आस्पेक्टमध्ये आहे तुमचे जास्तीत जास्त MCQs अटेम्प्ट करणं. MCQs अटेम्प्ट करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि काही आपण रीड करणं वेगळी गोष्ट आहे. माणसाचा प्रॉस्पेक्टिव्ह कधी डेव्हलप होतो किंवा जेव्हा आपण काही रीड करत आहोत तर तेव्हा रीड करत असताना आपण कोणत्या पॉईंट्सवर क्लिक केलं पाहिजे, कसं रीड केलं पाहिजे, प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण वाचत आहोत किंवा प्रिलिम्स पॉईंट आणि मेन्स पॉईंट काही वेगळे नसतात. याच्यामध्ये आता बघा की प्रिलिम्सचा पण पेपर हा ॲनालिसिस बेस येतो आहे, म्हणजे तुम्हाला बेसिकली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण करायची आहे. स्पेसिफिकली पण बघा थोडं प्रिलिम्स ओरिएंटेड जेव्हा आपण येतो तेव्हा थोडं फॅक्ट्स वगैरे आपल्याला जास्त मगअप म्हणजे लक्षात ठेवावं लागतात किंवा काही मगअप पण करावं लागतात. आता तुम्ही जर जॉग्रफीचं सपोज सेक्शन्स बघसाल तर तिथं काही ऑप्शन नाही आहे. तिथं तुम्हाला डेफिनेटली असं विचारतात की प्रिलिम्समध्ये नॉर्थ टू साऊथ लावा, साऊथ टू नॉर्थ लावा किंवा काही बॉर्डरिंग कंट्रीज असतील एखाद्या सीजला तर त्यांना रिमाइंड करा. तर या गोष्टीला देअर इज नो ऑप्शन की याला तुम्हाला काहीतरी लक्षातच ठेवण्याशिवाय काही ऑप्शन नाही. कधी नोबेल प्राईज वगैरे विचारू शकतात, काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असेल त्यांच्या कोणत्या बेसिकली कंट्रीज आहेत या रिलेटेड क्वेश्चन घेऊ शकतो. ऑलरेडी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला एक ॲनालिसिस डेव्हलप होतं. आता आपण जे क्वेश्चन्स पेपर किंवा आपण हे ॲनालिसिस घेण्याचा पर्पज हाच असतो की डेफिनेटली याच्यात काय रॉंग केलं आहे किंवा स्टेटमेंटमध्ये कुठं चूक केलेली आहे हे आपण समजून घेत असतो. बेसिकली येस डेफिनेटली आपण अदर फॅक्ट्स बघतोच, पण सोबत आपला अप्रोच काय असतो की स्टेटमेंटमध्ये काय कुठे रॉंग केलं आहे. आता बघा हे जर स्टेटमेंट तुम्ही 3 स्टेटमेंट दिलेले आहे. आता इथं पहिल्या क्वेश्चन्समध्ये तर पहिल्या क्वेश्चन्समध्ये बघा नेहमी तुम्ही UPSCचा जरी जो मेन पेपर ऑब्झर्व केला म्हणजे UPSCचे जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर ऑब्झर्व केले त्यात पण तुम्हाला एक ट्रेंड ऑब्झर्व झालेला असेल की तिथे काय केलं जातं, जी मिनिस्ट्री असते याच्यामध्ये नावामध्ये काहीतरी चेंजेस केलेले दिसतात. रिझन मग आता हे जर आपण एकदा ॲनालिसिसमध्ये समजून घेतलं तर आपल्याला इथं बेनिफिट काय होईल की आपण जेव्हा एखादी मिनिस्ट्री रिलेटेड क्वेश्चन्स वाचत आहेत लगेच आपण थोडं अलर्ट होतो की इथे UPSC काहीतरी घोळ करू शकते. येस UPSCच्या पेपरमध्ये इथं काहीतरी चेंजेस असतात. मग अशा थ्रू आपण काय होतं एक आपला आस्पेक्ट डेव्हलप होऊन जातो किंवा आपला जो त्या क्वेश्चनकडे बघण्याचा अप्रोच डेव्हलप होतो. म्हणून या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा आपण कोणता पण पेपर अटेम्प्ट करत आहोत तर त्यावेळीच आपलं काय होतं आस्पेक्ट किंवा अप्रोच एक डेव्हलप होऊन जातो. म्हणून आपण नेहमी ऐकतो की देअर इज ओनली वन की टू क्लिअर द प्रिलिम्स, दॅट इज ओनली प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. ओके, सो बेसिकली प्रॅक्टिस इज वन ऑफ द की टू बेसिकली क्लिअर द प्रिलिम्स एक्झामिनेशन्स राईट नाव. आणि याच्यासाठी तुम्हाला मल्टिपल पेपर्स तुम्हाला काय करावं लागतील, बेसिकली सॉल्व करावं लागते. डेफिनेटली तुम्ही टॉपर स्टॉक वगैरे ऐकत असाल त्यात पण त्यांचा बेसिकली अप्रोच हाच असतो की तुम्ही बेसिकली यू हॅव टू डील विथ MCQs देन ओनली यू आर एबल टू क्लिअर द प्रिलिम्स एक्झामिनेशन. देअर इज नो ऑप्शन, देअर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर दिस. ओके, देअर इज ओनली वन सोल्युशन टू क्लिअर द प्रिलिम्स, दॅट इज अटेम्प्ट ॲज मच ॲज MCQs ॲज पॉसिबल. ओके गाईज, तर बेसिकली इथं तुम्हाला ती स्ट्रॅटर्जी अप्लाय करायची आहे. आणि बेसिकली जी प्रिलिम्स ओरिएंटेड असताना की आपण काय स्ट्रॅटर्जीज अप्लाय केल्या पाहिजे काय त्या ओरिएंटेड आपण ह्या डिस्कशन्समध्ये क्लिअर करणार आहोत. ॲक्च्युली मी काय स्ट्रॅटर्जीज अप्लाय केली किंवा मी काय अज्युम करते की कोणता क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना ह्या गोष्टीच मी तुमच्यासोबत बेसिकली शेअर्स करणार आहे की बेसिकली प्रिलिम्ससाठी अप्रोच काय असला पाहिजे. ओके गाईज, विल वी स्टार्ट अवर डिस्कशन्स. ओके, आणि हे डिस्कशन्स स्टार्ट करण्याच्या पहिले एक गोष्ट क्लिअर करते की तुम्हाला थोडी तरी ॲटलिस्ट
बेसिक्स इकॉनॉमिक्सबद्दल आयडिया असणं एक्सपेक्टेड आहे किंवा ब्लँक्स माइंडने आपण करू शकत नाही. थोडं तरी आपल्याला त्या अप्रोचबद्दल एक आयडिया असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. डेफिनेटली मी आता एखादा टॉपिक असेल तर त्याला इलॅबरेट करण्याचा प्रयत्न करेन, पण डेफिनेटली की आता देर इज अगेन अ टाईम रेस्ट्रिक्शन्स. ओके, सो बेसिकली इथे अप्रोच हा असेल की तुम्हाला थोडं तरी ॲटलिस्ट त्या कन्सेप्टबद्दल माहीत असणं, वरवर जरी माहीत असेल तरी चालेल, आपण डेफिनेटली त्याला डील करू शकतो. आणि अजून एक अस्पेक्ट की आपण आतापर्यंत तुम्ही पुष्कळ गोष्टींबद्दल ऐकलं असेल, यू आर अवेअर अबाउट द UPSC ट्रेंड अँड एव्हरीथिंग, पण तुम्ही इथे एक अप्रोच जर ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला एक लक्षात म्हणजे असं तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेस की UPSCचे क्वेश्चन्स असे असतात बघा की त्याच्यामध्ये 40 ते 50 क्वेश्चन्स असे असतात की जे तुम्ही अटेम्प्ट करू शकतात. अदर्स जे क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काही टेक्निक्स यूज करावं लागतात. त्याच्यासाठी एलिमिनेशन मेथड ही एक टेक्निक आहे. त्या टेक्निक थ्रू तुम्ही त्याला काय करू शकतात, बेसिकली ऑब्झर्व करू शकता. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आपण असं लक्षात घेतो की जेव्हा आपण UPSCचा पेपर बघतो की एक तुम्हाला माहीत असेल की जेवढे मल्टिपल स्टेटमेंट तुम्हाला दिसतील, ठीक आहे, व्हॉट आय एम सेइंग की मल्टिपल स्टेटमेंट म्हणजे की तुम्हाला जर 4-5 स्टेटमेंट आपल्याकडे असतील, 1-2 असे बघा, आता हे नंबरिंग्स तुम्हाला दिसत आहे, तर जेवढे मल्टिपल स्टेटमेंट असेल ना इट विल बी व्हेरी बेनिफिशियल फॉर अस टू गेट द आन्सर. एक्झॅक्टली आन्सरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे मल्टिपल जे स्टेटमेंट आहे ते डेफिनेटली काय करतात, हेल्प करतात. म्हणजे आता एकच स्टेटमेंट असेल तर काय होतं की एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला शोधणं थोडं क्वाईट डिफिकल्ट होऊ शकतं. तर आपल्यासाठी हे जे मल्टिपल स्टेटमेंट असतात हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात जेव्हा आपल्याला आन्सर शोधायचं असतं. म्हणून जेवढी मल्टिपल स्टेटमेंट असतात, फक्त आता याचा प्रॉब्लेम काय होतो बघा, मल्टिपल स्टेटमेंट जेव्हा जास्त असतील तेव्हा तो पेपर लेंदी होत चालतो. काय होतो, लेंदी पेपर होतो. आता सध्या जर तुम्ही 2020-21चा पेपरचा ट्रेंड बघितला असेल तर हाच प्रॉब्लेम मुलं फेस करत होते की लेंदी पेपर आहे. म्हणजे एक असं पॅटर्न सेट केला जातो किंवा एक पॅटर्न असतो UPSCचा पेपर अटेम्प्ट करण्यासाठी. फर्स्ट 3 राऊंड्समध्ये पेपर सॉल्व केला जातो बेसिकली, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड अँड थर्ड राऊंड. तर फर्स्ट राऊंडमध्ये आपला अप्रोच काय असतो, फर्स्ट राऊंडमध्ये आपण अप्रोच काय ठेवतो की जे क्वेश्चन्स डेफिनेटली आपण शुअर शॉर्टबद्दल ज्या क्वेश्चन्सबद्दल आहोत ते क्वेश्चन्स आपण काय करतो, अटेम्प्ट करतो. इन सेकंड सेक्शन्समध्ये आपलं असं की आपण जिथं बघा की एखाद 2 स्टेटमेंट जिथं रॉंग होत असतील किंवा 50-50 अप्रोच असेल तिथं आपण या सेक्शन्समध्ये जातो. आणि थर्ड याच्यामध्ये आपण काय करतो की एखादा स्टेटमेंट रिलीज झाला आहे, आपण 3 ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज आहे, तेव्हा या थर्ड स्लॉटला जातो. ठीक आहे, तर आपल्या इथे एक शुअर शॉर्टवाला येतो, इथं 50-50 वाला येतो. आणि इथे असं असतं की जर तुम्ही इथे मार्जिन्स खूप कमी असेल किंवा तुम्ही जवळपास 60-70 पर्यंतच पोहोचलेले असाल तर डेफिनेटली यू हॅव टू टेक अ रिस्क. या कंडिशन्समध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची असते आणि या कंडिशन्समध्ये मग तुम्ही काय करता की एखादं स्टेटमेंट रॉंग एखादं स्टेटमेंट एलिमिनेट झालेलं जे असेल तेव्हा या थर्ड स्लॉटमध्ये आपण येतो. म्हणजे बघा हा एकदम कमी रिस्कवाला स्लॉटमध्ये आपण सॉल्व करतो, इथं थोडी रिस्क उचलतो, इथं त्याच्यापेक्षा जास्त रिस्क उचलतो. तर अशा 3 स्लॉटमध्ये आपण बेसिकली काय करतो, पेपर सॉल्व करतो. मग आता इथं प्रॉब्लेम काय होत होता, जेव्हा लेंदी पेपर यायचा तेव्हा हे 3 स्लॉटमध्ये पेपर सॉल्व करणं इट्स क्वाईट डिफिकल्ट. म्हणजे काय व्हायचं की एक स्लॉट झाल्यानंतर सेकंड स्लॉटमध्ये जेवढे होईल तेवढे अटेम्प्ट होऊ शकत होते, थर्ड स्लॉटपर्यंत पोहोचणं खूप डिफिकल्ट होतं. दॅट इज कॉल्ड ॲज बेसिकली लेंदीएस्ट पेपर. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो की लेंदी पेपर येतोय. तर हा थोडासा प्रॉब्लेम येतो जेव्हा लेंदी पेपर. पण बघा थोडं मी आत्ताही सांगितलं की लेंदी स्टेटमेंटमध्ये क्वाईट इझियर होतं की तिथं तुम्हाला काही गेसवर्क किंवा तुम्ही काय म्हणू शकता एक हिंट मिळू शकते किंवा एलिमिनेशन्स मेथड आपण तिथं चांगली अप्लाय करू शकतो कम्पेअर टू बाकीच्या गोष्टींपेक्षा. क्लिअर आहे. तर हा बेसिकली सिनॅरो झाला की रिगार्डिंग हाऊ इज इट की तुम्हाला बेसिकली प्रॅक्टिस काय इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिसशिवाय बेसिकली UPSCची प्रिलिम्सची जी एक्झामिनेशन्स आहे ती इट्स क्वाईट डिफिकल्ट टू क्लिअर. ओके, ओनली देअर इज अ की दॅट इज प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस ओनली. ओके, तर गाईज आपण स्टार्ट करू आपलं जे डिस्कशन्स आहे रिलेटेड टू दॅट क्लास टेस्ट. ओके, अँड देन विल डिस्कस की जिथे बेसिकली कन्सेप्ट निडेड आहे तिथे मी तुम्हाला कन्सेप्ट पण एक्सप्लेन करेन. आणि येस अगेन मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो मी तुम्हाला सांगायचा विसरली आहे, हा तर मी तुम्हाला एक ट्रेंड सांगितला, हे आपण सगळं ॲनालिसिस केलं. पण गाईज 40 क्वेश्चन्स 40 to 45 क्वेश्चन जे आपल्या हातामध्ये असला त्यातला आपला 2 पार्ट्स आहेत. त्यातला एक पहिला पार्ट आहे
पॉलिटी. येस गाईज, पॉलिटी अँड सेकंड वन इन इकॉनॉमिक्स. हे क्वेश्चन्स तुम्ही मिस आउट करू शकत नाही. या क्वेश्चन्समध्ये तुमची ॲक्युरेसी ऑलमोस्ट 95% तुमची ॲक्युरेसी असली पाहिजे, कारण हे जे दोन तुम्ही जर सेक्शन्स बघितले हे मोस्ट स्कोरिंग सेक्शन्स आहे. व्हॉट अबाउट हिस्ट्री अँड अदर सब्जेक्ट्स? तर बघा, एक अगेन आस्पेक्ट येतो, हे दोन सब्जेक्ट तुम्ही खूप जास्त क्लिअर पाहिजे. या सब्जेक्ट्सबद्दल कोणताच आपला क्वेश्चन रॉंग व्हायला नको. अँड देन नेक्स्ट सेक्शन इज ऑफ जॉग्रफी. ओके, जॉग्रफी इज अगेन मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. या 3 सेक्शन्समध्ये आपला क्वेश्चन जायलाच नको, बिकॉज दिस इज मोस्ट आपण म्हणू शकतो की हे असे 3 सेक्टर्स आहेत की जे बेसिकली आपल्याला आपल्या पेपरची जी आपला कट ऑफ आहे तिथपर्यंत रीच करण्यासाठी मदत करू शकतात. व्हॉट अबाउट हिस्ट्री अँड दिस वन? हिस्ट्री असा सब्जेक्ट आहे बघा, हिस्ट्री इज समथिंग लाईक दॅट की त्याच्यात डिफिकल्टी लेवल खूप येऊ शकते. आता तुम्ही जर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस प्रॉपर केलं असेल तर तुम्हाला तिथे एक आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात. तर बुद्धिझम जैनिझम हा एक फेमस ट्रेंड आहे. ठीक आहे, UPSCचा एक फेमस ट्रेंड असतो बुद्धिझम जैनिझम. पण बघा, तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्रॉपरली ऑब्झर्व केले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की बुद्धिझम जैनिझम येस विचारत आहेत क्वेश्चन, डेफिनेटली आजही विचारत आहे, पण त्याची जी डेप्थ आहे विचारण्याची ही खूप जास्त वाढत आहे दिवसेंदिवस. म्हणून इथं टॅकल करणं क्वेश्चन्स खूप डिफिकल्ट होतं की बुद्धिझम जैनिझमबद्दल जरी क्वेश्चन आला तर त्याची डेप्थ खूप जास्त जाते. आर्ट अँड कल्चरचा सेक्शन्स मध्ये बघायला गेलं हिस्ट्री वाईज ऑल्सो अगेन कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यामुळे इथं फिरवण्याचा सिनॅरो खूप जास्त असतो. जेव्हा तुम्ही हिस्ट्री, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे जर सेक्शन्स बघसाल तर इथं तुम्हाला म्हणजे आपण म्हणू शकतो डायमेन्शन्स खूप क्लिअर होऊ शकतात किंवा डायमेन्शन्सवर इथं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. इथं कसं आहे, जर तुम्ही पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफी हा पोर्शन घेतला तर इथं जास्त काही मेजर चेंजेस होणार नाही. इथं येस जी कन्सेप्ट आहे त्या रिलेटेडच यस क्वेश्चन मागं पुढं घुमू शकतात, पण जी स्टेटमेंटची जी कन्सेप्ट आहे ती चेंज नाही होणार. तर कॉन्स्टिट्यूशनल मॅटरबद्दल काही चेंजेस होऊ शकेल का? नाही. जे कॉन्स्टिट्यूशनल मॅटर आहे स्टिक टू द कॉन्स्टिट्यूशनल मॅटर जे आहे तेवढ्याच याच्यावर येणार आणि तेवढ्याच बाउंड्री. हां, डेफिनेटली त्याची लँग्वेज चेंज होईल, विचारताना थोडं अप्लिकेशन बेस येऊ शकेल, पण तुम्ही जर त्या कन्सेप्टबद्दल क्लिअर आहे सो या कंडिशन्समध्ये तुम्हाला जास्त काही टेन्शन घेण्याचं काम नाही. सेम थिंग इज अबाउट इकॉनॉमिक्स. बॅलन्स ऑफ पेमेंट इश्यू आहे, इन्फ्लेशन आहे, याच्या व्यतिरिक्त काय येणार आहे? जेवढा कन्सेप्ट आहे, बट डेफिनेटली याला काय करू शकतात, अप्लिकेशन बेसवर विचारू शकतात. आता सपोज येस दिस इज द थिंग. ओके, अँड देन नेक्स्ट इज अबाउट जॉग्रफी. आय विल एक्सप्लेन वन बाय वन अँड देन विल बी मूव फॉरवर्ड की कसे क्वेश्चन्स येऊ शकतात ते पण तुम्हाला एक ॲनालिसिस सांगते. की आता हे जर हा तुम्ही क्वेश्चनचा ट्रेंड्स बघितला, आता याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगायची की जॉग्रफीचा ट्रेंड, स्टिक टू द जॉग्रफीच्या कन्सेप्ट. ओके, जॉग्रफीच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या रिलेटेडच क्वेश्चन्स विचारेल, त्याच्या बाहेर जाणार नाही. हे झाले 3 पॅरामीटर्स. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल की दिवसेंदिवस डिफिकल्टी लेवल वाढते, मग या क्वेश्चन्सबद्दल कशी डिफिकल्टी लेवल वाढू शकते? तर बघा, या 3 सेक्शन्सबद्दल डिफिकल्टी लेवल कशी वाढत आहे, दे आर गोईंग फॉर द अप्लिकेशन्स लेवलवर ते जाऊ शकतात. आता लाईक सुप्रीम कोर्टाने एक आता निर्णय दिलेला आहे सपोज की वॅक्सिनेशन्स इज समथिंग लाईक दॅट की ज्यांना घ्यायची म्हणजे वॅक्सिनेशन इज नॉट लाईक दॅट की इथं कंपल्शन्स नाही. ओके, तुम्ही कुणाला फोर्सफुली वॅक्सिन घेण्यासाठी कंपल्शन किंवा फोर्सफुल करू शकत नाही. इट्स अंडर समथिंग फंडामेंटल राईट. आता ते काय विचारू शकतात की वॅक्सिन घेणं कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, तर इट्स अंडर विच वन ऑफ द फंडामेंटल राईट्स रिलेटेड टू विच इट सुप्रीम कोर्ट प्रोटेक्ट यू फ्रॉम विच वन ऑफ द फंडामेंटल राईट. इथं कोणता फंडामेंटल राईट तुमचा अप्लाय होत आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, देन ऑलरेडी या प्रकारचे क्वेश्चन्स आले, राईट टू प्रायव्हसी रिलेटेड ऑलरेडी क्वेश्चन्स आला. येस, लाईक दॅट क्वेश्चन्स असे फ्रेम होऊ शकतात. व्हॉट अबाउट इकॉनॉमिक्स रिलेटेड अप्लिकेशन्स होतील. अगेन देअर इज अ स्कोप ऑफ जॉग्रफी रिलेटेड पण त्याच लेवलवर तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतील. सायक्लॉन वगैरे न्यूजमध्ये आलं तर त्या रिलेटेड, हीट वेव्स आता सध्या न्यूजमध्ये त्या रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतो. व्हॉट एक्झॅक्टली द जॉग्राफिकल फिनॉमिना अँड लाईक दॅट. सो बेसिकली यू आर टू क्लिअर विथ युअर बेसिक कन्सेप्ट, नथिंग एल्स. ओके, इफ यू आर क्लिअर विथ दॅट बेसिक कन्सेप्ट देन you are able to
attempt each and every questions related to that 3 topics. Okay, you just need a conceptual clarity for economics, second is polity, and third one is your geography section. What about the others? For other subject you have to add on your knowledge. Okay, it's depend upon your knowledge, means whatever the facts and figures you are learning, depend upon this you are able to solve the MCQs related with history, then science and technology, and like that sections. Okay, clear guys? तर या प्रकारे तुमची जी बेसिकली तयारी असणं नेसेसरी आहे. आणि हे 3 स्लॉट जे आहेत ते खूप इम्पॉर्टन्स आहे. बघा, कोणताही पेपर सॉल्व करताना हे 3 स्लॉट तुम्ही फॉलो केलेच पाहिजे डेफिनेटली. आणि हे 3 स्लॉटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पेपर सॉल्व करायचा आहे. येस, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, किती क्वेश्चन्स करायचे नाही, बघा इट्स डिपेंड अपॉन युअर ॲक्युरसी रेशो. ओके, तुमच्या ॲक्युरसी रेशोवर डिपेंड आहे की तुम्हाला किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. इफ यू आर एबल टू, काही स्टुडंट्स असतात की जे बेसिकली 70-75 क्वेश्चन्स अटेम्प्ट करून डेफिनेटली त्यातले 60 क्वेश्चन्स करेक्ट मार्क करतात. इट्स डिपेंड अपॉन युअर ॲक्युरसी. अँड तुम्ही ॲक्युरसी कशी चेक करसाल. ओके, तुमचा ॲक्युरसी रेशो कसा आहे, तुमचा कोणत्या कंडिशन्समध्ये बेटर बेसिकली स्कोअर येतो, हे तुम्हाला कशाहून कळेल. दिस विल बी you are able to understand it just through your practice section or through the practice paper. Okay guys, तर या वाईज तुम्ही काय करू शकता, डेफिनेटली तुम्ही पेपर्सला अटेम्प्ट करू शकता. देन नेक्स्ट आता आपण काय करणार आहोत, आता आपण आपली जी टेस्ट आहे त्या रिलेटेड डिस्कशन स्टार्ट करणार आहोत. अँड डेफिनेटली यू विल बी दिस सेक्शन विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू फॉर दिस अपकमिंग एक्झामिनेशन्स. अँड देन नेक्स्ट जो बी नेक्स्ट इयर वगैरे येणारा एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी पण डेफिनेटली तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. ओके गाइस, चला लेट स्टार्ट विथ अवर डिस्कशन. द फर्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड विथ GDP डिफ्लेक्टर. आता इथे क्वेश्चन्समध्ये आपल्याला GDP डिफ्लेक्टरबद्दल विचारलं आहे. आता इफ यू आर अवेअर अबाउट दॅट GDP डिफ्लेक्टर देन इट विल बी क्वाईट इझियर फॉर यू, बट आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग रिलेटेड टू GDP डिफ्लेक्टर. फर्स्ट विल बी स्टार्ट विथ अवर सेक्शन्स विथ क्वेश्चन. ओके, चला सगळ्यात पहिल्या क्वेश्चनमध्ये काय दिले, GDP डिफ्लेक्टर रिफ्लेक्ट्स द प्राइजेस ऑफ ऑल डोमेस्टिकली प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस इन द इकॉनॉमी. इट एक्सक्लूड द प्राइजेस ऑफ इम्पोर्ट. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन कम्स आउट विथ अ GDP डिफ्लेक्टर. बघा 3 स्टेटमेंट दिलेले आहे. तर आपण पहिले समजून घेऊ की आपला GDP डिफ्लेक्टर काय. बघा GDP डिफ्लेक्टर काय, GDP डिफ्लेक्टर आपला कशासाठी यूज करतो की एक्झॅक्टली इकॉनॉमीमध्ये प्राईस हाईक कसा होतोय किंवा प्राईस लेवल किती वाढते याच्यासाठी आपण एक्झॅक्टली यूज करतो. म्हणजे बघा सिंपल आहे की आज तुम्ही एक पेन खरेदी करत होता, त्याची प्राईस होती 10 रुपये. ठीक आहे, आज तुम्ही पेन खरेदी करत आहात, त्याची प्राईस 10 रुपये. तोच पेन तुम्ही कधी खरेदी केला, तोच पेन तुम्ही काय केला 2010 मध्ये खरेदी केला. तर 2010 मध्ये जेव्हा तुम्ही तो पेन खरेदी केला तेव्हा त्याची प्राइस किती होती, 5 रुपये. बघा आता या 2 फिगर्सवरून तुम्हाला एक्झॅक्टली काय करणार, मग तुम्ही आताची प्राइस किती आहे 10 रुपये, तेव्हा किती होती 5 रुपये. म्हणजे बेस इयरची प्राइस आपण कन्सिडर करतो. मग त्या कंडिशन्समध्ये 10 वरती लिहिणार, ती आत्ताची प्राइस झाली म्हणजे करंट प्राइस आपण काय करणार, त्याच्या खाली आपण जी आपली म्हणजे आपण जे बेस इयर सोबत किंवा जे बेस इयर कन्सिडर केलं तेव्हा किती प्राइस होती ती चेक करणार आणि मग त्याचा रेशो फाइंड करून आपण काय करणार, एक व्हॅल्यू फाइंड करणार. त्याच्यावरून आपल्याला कळणार की एक्झॅक्टली इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन किती आहे किंवा त्या आपण समजू शकू की एक्झॅक्टली आयडिया मिळेल आपल्याला की एक्झॅक्टली प्राइजेस हाईक किती झाला किंवा प्राइजेस राईज किती झाला. आता जर तुम्ही म्हणसाल की हेच का करायचं, आपल्याकडे ऑलरेडी WPI CPI एक मेजर्स आहे. बघा याचा फायदा काय, हा जो अस्पेक्ट आहे, जो GDP डिफ्लेक्टर आहे, याचा जो अप्रोच आहे कव्हरअप करण्याचा किंवा कमोडिटीज कव्हरअप करण्याचा, हा जास्त वायडर आहे कंपेअर टू तुम्ही जर CPI WPI जर कन्सिडर करसाल त्यापेक्षा. ठीक आहे, मीन्स इट विल बी व्हेरी हेल्पफुल की GDP डिफ्लेक्टर एक आपल्याला मेजरमेंट आहे प्राइजेस शोधण्यासाठी. ओके, देन नेक्स्ट वन ओव्हरऑल मेजर्स, बेसिकली काय मेजर करतो, इन्फ्लेशन रेट मेजर्स करतो. ठीक आहे, देन इन्फ्लेशन मेजर्स करतो. अँड देन नेक्स्ट आपल्याला काय ठेवायचं आहे लक्षात, नॉमिनल GDP वर्सेस रिअल GDP. नॉमिनल GDP म्हणजे GDPची कन्सेप्ट मी तुम्हाला पहिले एकदा समजून सांगते, त्यानंतर आपण काय करू, मूव्ह ऑन करू. आता काही लोक असतील ज्यांना ऑलरेडी माहीत असेल, डोंट वरी, की असेलही माहीत तरी तुमच्यासाठी हे काय होईल, रिव्हिजन राहील. ठीक आहे, आता बघा नॉमिनल GDP आपण कसा काढतो आणि रिअल GDP कसा काढतो. मी तुम्हाला एक थोडं आता कसं थोडं वेगळ्या लेवलने सांगण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. बघा
नॉमिनल GDP मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, आता तुम्ही काही पेन, आपण पेनाचंच उदाहरण घेऊ. पेन जर तुम्ही मॅन्युफॅक्चर केला, आता किती क्वांटिटी ऑफ पेन्स मॅन्युफॅक्चर केले, 5 आपण काय केले, 5 पेन मॅन्युफॅक्चर केले. 5 पेन मॅन्युफॅक्चर केली, त्याची प्राइस किती होती, 8 रुपये होती, 5च रुपये होती. ठीक आहे, 5 पेन मॅन्युफॅक्चर केले आणि त्याची प्राइस किती होती, 5 रुपये. म्हणजे तुमचा GDP किती झाला, 25 रुपये. म्हणजे काय केलं तुम्ही, करंट क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी मॅन्युफॅक्चर केली ती. ओके, अँड नेक्स्ट काय, इथं काय म्हणू शकता, करंट क्वांटिटी, आणि हे काय आहे आपला करंट प्राइजेस. ठीक आहे, क्वांटिटी किती घेतली ती आणि करंट प्राइजेस किती आहेत त्या, या दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन घेऊ तेव्हा आपला मिळतो नॉमिनल GDP. आता इथं दोन्ही प्राइजेस कशा आहेत, करंट लेवलच्या. ओके, देन नेक्स्ट रिअल GDP तुम्ही जेव्हा फाइंड करणार तेव्हा तुम्ही काय करता, तर रिअल GDP आपण जेव्हा फाइंड करतो तेव्हा बेस इयरच्या प्राइजेस घेतो. कोणत्या प्राइजेस घेतो, बेस इयरच्या प्राइजेस. बेस इयरची प्राइस किती आहे ती आपण घेतो. आता इथे किती प्राइस होती, 5 रुपये. ठीक आहे, आपण एक काम करू, करंट प्राइजेस आपण किती घेतो बघा, 5 रुपये. 5 आपण काय केले, 5 पेन मॅन्युफॅक्चर केले आणि आपण प्राइस किती घ्यायची होती, आपल्याला 10 रुपये घ्यायची होती. ठीक आहे, किती घ्यायची होती, 10 रुपये. आताची आपली प्राइस किती चालू आहे, 10 रुपये. पेनची प्राइस किती चालू आहे, 10 रुपये. मग आपले किती रुपये झाले, 50 रुपीज. ओके, देन टेक अ एक्झाम्पल ऑफ रिअल GDP. रिअल GDP मध्ये काय करायचं, रिअल GDP मध्ये बेस इयरमध्ये प्राइजेस किती होत्या त्या मल्टिप्लाइड बाय सेम मल्टिप्लाइड बाय विथ क्वांटिटी. ठीक आहे, किती तुम्ही मॅन्युफॅक्चर केल्या त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग किती क्वांटिटी मॅन्युफॅक्चर केल्या, तर बघा आता किती क्वांटिटी मॅन्युफॅक्चर केल्या, सेम. आपण तेव्हा पण 5च केल्या होत्या, आता पण 5 केले. मल्टिप्लाइड बाय हाऊ मच, बेस इयर प्राइजेस. बेस इयर प्राइजेस किती होती, 5 रुपये पेनाची प्राइस होती आणि क्वांटिटी आज पण आपण 5 केल्या, तेव्हा पण आपण 5च केल्या होत्या. म्हणजे आपला GDP किती झाला, 25 रुपये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एक आयडिया मिळेल. बघा आता तुम्ही जर या दोन्ही मध्ये ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की नॉमिनल GDP आणि रिअल GDP जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर इथे किती रुपये, 25 रुपये. इथे किती आहे, 50 रुपये. हा तुमचा नॉमिनल GDP किती आला, 50 रुपये आणि रिअल GDP किती आला, 25 रुपये. आता मला सांगा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काही चेंजेस झालेले आहे का, बिलकुल नाही. मॅन्युफॅक्चरिंग बघा, मॅन्युफॅक्चरिंगची जी क्वांटिटी होती किंवा क्वांटिटी होती ती सेम आहे. इथं पण 5 होते, इथं पण 5 होते, पण चेंजेस कशात झालेले आहे, तुमच्या प्राइजेसमध्ये चेंज झाला. इथं प्राइस किती होती, त्या पेनाची प्राइस इथे किती दिसते, 10 रुपये. इथं पेनाची प्राइस किती आहे, 5 रुपये. म्हणजे चेंजेस एक्झॅक्टली बघा. मग आता याच्यात चेंजेस कशामुळे आलेला आहे, तो चेंजेस कशामुळे आलेला दिसतोय आपल्याला, या दोन्ही याच्या प्राइस हाईकमुळे. ठीक आहे, यांच्या म्हणजे चेंजेस कशामुळे झाला, प्राइस इन्क्रीज झाला किंवा प्राइसमध्ये हाईक आल्यामुळे. ठीक आहे, प्राइसमध्ये काय आला, एक्झॅक्टली प्राइस इन्क्रीजेस झाला किंवा प्राइसमध्ये एक्झॅक्टली हाईक आल्यामुळे बेसिकली काय झालेलं आहे, हे तुम्हाला चेंजेस दिसलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही कन्सेप्टमध्ये काय लक्षात ठेवसाल की नॉमिनल GDP आणि रिअल GDP मध्ये डिफरन्स कशामुळे तयार होतो, ह्याच्या प्राइजेस इन्क्रीज होतात किंवा जे बेसिकली मार्केटमध्ये इन्फ्लेशन तयार होतं त्याच्यामुळे हा तुम्हाला चेंजेस झालेला दिसेल. होपफुली आता ही कन्सेप्ट समजून सांगण्याच्या मागं कारण हे की अशाच टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला समोर पण रिपीट झालेले आहे, म्हणून तुम्ही क्लिअर असल्या पाहिजे या गोष्टीबद्दल. म्हणजे बघा नॉमिनल GDP रिअल GDP मध्ये एक्झॅक्टली चेंजेस कशामुळे येतो, तर आपण असं कन्क्लूड करू शकतो की हां ठीक आहे, डेफिनेटली क्वांटिटीमध्ये पण चेंजेस येऊ शकेल, पण क्वांटिटी जर सेम असेल तर मोस्टली चेंजेस कशामुळे झालेला दिसेल, त्या प्राइस हाईकमुळे चेंजेस झालेला दिसेल. या एक्झाम्पलमध्ये आपण जो चेंजेस झालेला बघितला तो कशामुळे झालेला दिसला, प्राइस हाईकमुळे. मग असा पण सिनॅरिओ येऊ शकतो की बघा की आज तुम्ही जेवढा गुड्स प्रोड्यूस करत होता त्याच्यापेक्षा डेफिनेटली बघा आता इथं जर सपोज मी 3च पेन मॅन्युफॅक्चर केले, इथे किती करत होती 5, तरी पण ही फिगर किती येते 30. बघा किती फिगर येते, 30 फिगर येते आणि ही किती 25. म्हणजे बघा मॅन्युफॅक्चरिंग जरी मी कमी म्हणजे इथलच्या कंपॅरिझनमध्ये इथं माझं मॅन्युफॅक्चरिंग कमी होतं तरी पण माझा GDP कसा दिसत होता, जास्त. कारण काय होतं, प्राइस हाईक. ओके, तर याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया आली असेल की डेफिनेटली याच्यात क्लिअर जेव्हा तुम्ही नॉमिनल GDP काढता तेव्हा तुमच्या इकॉनॉमीमध्ये खरंच मॅन्युफॅक्चरिंग वाढत आहे का हे याची तुम्ही आयडिया घेऊ शकता का नाही. याच्यासाठी तुम्हाला कशाकडे जावं लागेल किंवा कोणता पॅरामीटर यूज करावं लागेल, तो पॅरामीटर असेल रिअल GDP. आणि गुड्स अँड सर्व्हिस आपण जेव्हा डेफिनेशन करतो GDPची तर आपल्यासाठी किती रुपयाचं बेसिकली प्रोडक्शन्स होतं हे इम्पॉर्टंट आहे का नाही. वेन वी आर डीलिंग विथ GDP
त्याच्यासाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट हाऊ मच गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस इन द इकॉनॉमी. ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट की याच्यामध्ये आपल्याला GDP जर काढायचं असेल, येस डेफिनेटली प्राईस इम्पॉर्टंट आहे, पण जर रिअल अस्पेक्ट काढायचं असेल की किती गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस झाल्या, तर हे जर आपल्याला काढायचं असेल तर याची बेस्ट आयडिया कोण देऊ शकतो आपल्याला? रिअल GDP. म्हणून आपण डेफिनेटली काय करत असतो, रिअल GDPच्या टर्म्समध्ये आपण बघत असतो की एक्झॅक्टली मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमीमध्ये किती झालं. होपफुली यू आर क्लिअर विथ दॅट कन्सेप्ट. ठीक आहे, आता ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, त्यासाठी मी तुमच्यासोबत डिस्कस केली आहे. ठीक आहे, आता पहिलं आपल्याला काय सांगितलंय, इथं सांगत आहेत की प्राइजेस राईज सगळ्या ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस. इथं काय म्हणत आहे, सगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेसचा आपण काय करतो, बेसिकली काढतो. येस डेफिनेटली दिस स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड, इट एक्सक्लूड द प्राइजेस ऑफ इम्पोर्ट. तर बघा इथं आपण GDPची गोष्ट करत आहोत. येस, वी आर एक्सक्लुडिंग द प्राइजेस ऑफ द इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजे बेसिकली ज्या गोष्टी आपण काय करतो, इम्पोर्ट करतो, म्हणजे आता आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो वगैरे, या गोष्टी याच्यातून काय केल्या जातात. वेन यू आर कन्सिडरिंग द GDP डिफ्लेक्टर वी आर एक्सक्लुडिंग दॅट प्राइजेस. ओके, तर इथं आपण काय करतो, त्यांना एक्सक्लूड करतो. दॅन नेक्स्ट इज मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. बेसिकली याचा काय करतो, रिपोर्ट काढतो. तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, क्लिअर आहे, तिन्ही स्टेटमेंट आपल्या इथं क्लिअर आहे. मी तुम्हाला GDP डिफ्लेक्टर पण सांगितलं, नॉमिनल GDP पण सांगितलं, रिअल GDP पण सांगितलं. म्हणजे बघा आता एका कन्सेप्टमध्ये मी तुम्हाला किती कन्सेप्ट समजून सांगितलं. मग ही असते टेक्निक. आपण जेव्हा स्टडी करत आहोत, एका क्वेश्चन्समधून आपण 10 आस्पेक्ट त्याच्यातून काढू शकलो पाहिजे. दिस इज द बेसिकली द ॲनालिसिस पर्पज. लोक म्हणतात की ॲनालिसिस कसं करायचं, तर ॲनालिसिस असं असतं की एका कन्सेप्ट मागं 10. बघा आता इथं मी तुम्हाला सांगते, तुमचा GDP डिफ्लेक्टरचा कसाही क्वेश्चन फिरो, नॉमिनल GDPचा फिरो अथवा रिअल GDPचा फिरो, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. यू आर एबल टू डील विथ दॅट क्वेश्चन्स. ओके, देन लेट्स मूव फॉर दी नेक्स्ट सेक्शन. आता तुम्ही म्हणसाल एवढं एका क्वेश्चनला डिस्कशन झालं, डेफिनेटली नाही, कारण असाच क्वेश्चन नॉमिनल रिअल GDP बद्दल पुढे येणार आहे. आता जे आपण जे स्टार्टिंगला करत आहोत, डेफिनेटली याला वेळ लागेल, पण डेफिनेटली याच्या थ्रू तुमचं अर्ध इकॉनॉमिक्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या काय होऊ शकतात, क्लिअर होऊ शकतात. चला नेक्स्ट आता आहे आपला क्वेश्चन WPI आणि CPI बद्दल. आपण पहिले समजून घेऊ की WPI आणि CPI काय आहे. चला पहिले आता आपण काय बघितलं, इन्फ्लेशन मेजर करण्यासाठी आपण 2 पॅरामीटर्स यूज करतो जनरली, WPI आणि CPI. GDP डिफ्लेक्टर पण यूज करतो. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये WPI आणि CPI मध्ये डिफरन्स काय तो समजून घेऊ. इथं जसं आपण इन्फ्लेशन मेजर करण्यासाठी घेतलं, तसंच आपण आता इकडे पण इन्फ्लेशन मेजर करण्यासाठी हे दोघं जण यूज करत आहोत. चला पहिलं काय की होलसेल प्राइस इंडेक्स अमाउंट्स टू द ॲव्हरेज. ओके, कन्झ्युमर प्राइस इंडिकेट्स ॲव्हरेज चेंज. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज चेंज कसा मिळेल, पाहायला मिळेल. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की होलसेल प्राइस इंडेक्समध्ये आपण काय करतो, कशावर फोकस करतो, गुड्सवर फोकस करतो. ठीक आहे, किती गुड्स मार्केटमध्ये प्रोड्यूस होत आहेत याच्यावर फोकस करतो. आणि इकडे आपण कशावर फोकस करतो, इथं आपण फोकस करतो गुड्स अँड सर्व्हिसेस. दोन्ही पण अस्पेक्ट आपण इथं कव्हरअप करतो. इथं गुड्स ओनली कव्हर, इथं काय करतो, गुड्स अँड सर्व्हिसेस कव्हर करतो. बघा फर्स्ट स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन, दिस इज फायनल स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन. बघा होलसेलमध्ये म्हणजे बेसिकली होलसेल प्राइजेस म्हणजे काय, तर होलसेल प्राइस इज समथिंग लाईक दॅट की जिथून डायरेक्टली कंझ्युमर, इथं कुणाचा रोल येईल, फर्स्ट स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आपण म्हणू शकतो मॅन्युफॅक्चरिंग रोल येईल. आणि तिथं कंझ्युमर म्हणजे नावातच दिसतंय कंझ्युमर लिहिलेलं आहे, म्हणजे इथं कुणाचा रोल येईल, कंझ्युमरचा रोल येईल. तर इथं काय झालं आपलं फायनल स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन. बघा आता हा पब्लिश कोण करतो आणि तो पब्लिश कोण करतो, तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. इट्स पब्लिश बाय ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर. अँड सेकंड वन, दिस इज व्हॉट अबाउट कंझ्युमर प्राइस इंडेक्स इज पब्लिश बाय हुम, पब्लिश बाय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. तर बघा आता सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस नाही म्हणू शकत आपण, कारण हे कंबाईन झालंय. आता हा कोण पब्लिश करतोय, NSO बेसिकली याच्याशी रिलेटेड डेटा काय करतो, पब्लिश करतो. कारण CSO आणि NSSO दोन्ही एकत्र होऊन कोणतं ऑफिस बनलंय, NSO. तर हा बेसिकली याच्याशी रिलेटेड डेटा काय करतो, पब्लिश करतो. म्हणून आपल्याला याच्याबद्दल क्लिअर आयडिया असणं नेसेसरी. चला आपला क्वेश्चन बघू आपण काय दिलंय. WPI फोकसेस ऑन द प्राइस ऑफ गुड्स. आताच बघितलं आपण, येस, ट्रेडेड बिटवीन द कॉर्पोरेशन्स रादर दॅन द गुड्स आर ब्राउड बाय द कंझ्युमर. म्हणजे इथं काय सांगायचं, या स्टेटमेंट नीट वाचायचं. याच्यामध्ये दिलंय की WPI फोकस कशावर करतो, गुड्सवर फोकस करतो. ओके, गुड्सवर फोकस करतो. आणि इथं
कॉपरेशन रॅदर दॅन गुड्स आर ब्राउट बाय कन्झ्युमर. इथं गुड्स जे कन्झ्युमर ब्राउट करत आहे याच्याशी रिलेटेड त्यांचा काहीही एक संबंध नाही. हे फर्स्ट स्टेटमेंट मध्ये दिलं आहे अँड इट्स ॲब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट. कारण आपण बघितलं की इट्स अ फर्स्ट स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन, इट्स नॉट अ फायनल स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन. जर तिथं फायनल स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन्स असतं तर काय झालं असतं, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे कन्झ्युमर ज्या गुड्स कन्झम्पन्स करणार आहे तो अस्पेक्ट कशात आला असता, कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये. चला नेक्स्ट काय सांगू शकतो, CPI गिव्स अ लार्जर वेटेज टू द फूड आयटम्स. बघा फूड आयटम्सला जास्त वेटेज देतो अँड WPI इज देअर फॉर मोर सेन्सिटिव्ह टू अ चेंजेस इन द प्राइजेस ऑफ द फूड आयटम्स दॅन. बघा आता इथं काय सांगितलंय, इथं सांगतात आहे की CPI मध्ये तुम्ही जर बघायला गेले तर बघा आता या दोन्हीमध्ये काय केल्या जातं, एक बास्केट ऑफ गुड्स कन्सिडर केल्या जातात. अशा काही बास्केट ऑफ गुड्स कन्सिडर केल्या जातात आणि त्या बास्केट ऑफ गुड्समध्ये किती प्राइजेसमध्ये फ्लक्च्युएशन येते त्याच्या बेसवर आपण काय करतो, CPI आणि WPI कॅल्क्युलेट करतो. म्हणजे एक बास्केट ऑफ गुड्स घेणार, त्या बास्केट ऑफ गुड्स ज्या आहेत त्याच्या प्राइजेसमध्ये किती फ्लक्च्युएशन येतंय त्या बेसवर आपण काय करणार, CPI आणि WPI काढणार. मग आता या बास्केट ऑफ गुड्स ज्या आहेत त्या CPI आणि WPI मध्ये कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. मग डेफिनेटली या जर वेगवेगळ्या असतील तर त्यांचा जो येणारा जो दाखवणारा जो पॅरामीटर आहे जो WPI आणि CPI याच्यामध्ये तुम्हाला कसं दिसेल, व्हॅरिएशन दिसेल. कारण पहिला तर पॉईंट काय की त्यांच्या गुड्स ज्या आहेत किंवा ज्या बास्केट ऑफ गुड्स दोघांच्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, हा झाला पहिला पॅरामीटर. सेकंड पॅरामीटर्समध्ये आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की CPI जेव्हा तुम्ही विचार करता तर CPI मध्ये जास्त फोकस कशावर दिलेला आहे, कन्झ्युमरवर. ठीक आहे, मग कन्झ्युमरच्या अस्पेक्टवर कन्झ्युमरसाठी इम्पॉर्टंट काय, फूड रिलेटेड जे अस्पेक्ट असतील ते. तर CPI मध्ये जास्त वेटेज कशाला दिले, फूडमध्ये, आणि WPI मध्ये तेवढं वेटेज नाही आहे. मग आता ह्या फूड्सच्या ज्या प्राइजेस बघितल्यात तर याच्यामध्ये जास्त फ्लक्च्युएशन दिसेल. म्हणजे CPI मध्ये ज्या बेसिकली प्राइज आहे ज्या गुड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फ्लक्च्युएशन दिसेल. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळे तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये दिलं आहे CPI मध्ये जास्त वेटेज फूड आयटम्सला दिलेलं आहे दॅन WPI. ठीक आहे, तसं WPI मध्ये जे फूड आयटम्सला जे वेटेज दिलेलं आहे त्याच्यापेक्षा CPI मध्ये जास्त वेटेज दिलेलं आहे अँड देअरफॉर इट्स मोर सेन्सिटिव्ह टू द प्राइजेस ऑफ द फूड आयटम. म्हणून हे काय म्हणू शकतो, जास्त सेन्सिटिव्ह आहे फूड आयटम्सला. ठीक आहे, म्हणजे बघा तुम्ही असं पण कन्सिडर करू शकता की बघा आता WPI मध्ये जर याचं वेटेज फक्त 5% आहे. ठीक आहे, मी एक्झाम्पलच्या याच्यासाठी सांगते, तुम्ही समजून घ्या. WPI मध्ये फूड आयटमचं वेटेज किती आहे, फक्त 5% आहे. CPI मध्ये फूड आयटमचं वेटेज जर 50% असेल. ठीक आहे, वेटेज सांगते. तर बघा इथं जर वेटेज 50% असेल फूड आयटमचं, जर फूड आयटम्समध्ये जर प्राइजेसमध्ये चेंजेस झाला तर डेफिनेटली CPI मध्ये चेंज होईल. व्हॉट अबाउट WPI मध्ये चेंज होईल पण तेवढा जास्त मेजर चेंज होणार नाही कारण याच्यामध्ये फूड आयटमचं वेटेज किती होतं, फक्त 5%. ही कन्सेप्ट समजून घ्या. ही जर कन्सेप्ट तुम्ही क्लिअर असाल तर डेफिनेटली इथं कोणताही कसाही क्वेश्चन असू द्या तुम्हाला डिफिकल्टी जाणार नाही. म्हणजे आता तुम्ही असंही गेसवर करू शकता की WPI मध्ये ज्या गोष्टीला वेटेज जास्त होतं त्या गोष्टी WPI मध्ये ज्या गोष्टीला वेटेज जास्त होतं तर त्या प्राइजेसमध्ये काही फ्लक्च्युएशन आलं तर डेफिनेटली WPI त्याला काय असेल, सेन्सिटिव्ह असेल. येस, त्याच्या WPIच्या प्राइजेसमध्ये तुम्हाला काय दिसेल, चेंजेस झालेला दिसेल. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आता की काय दिलेलं आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन इट्स रिलेटेड विथ नॅशनल इन्कम. पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा, नेट नॅशनल इन्कम इन्कम ॲट अ मार्केट प्राइस इज कन्सिडर्ड ॲज अ नॅशनल इन्कम. ओके, द नेक्स्ट वन, टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस बाय अ कंट्री इन अ सर्टन इयर. इट इन्क्लूड्स द पेमेंट ऑफ ऑल रिसोर्सेस इन द फॉर्म ऑफ वेजेस, इंटरेस्ट, रेंट अँड द प्रॉफिट. तर इथं बघा काय काय ते नॅशनल इन्कम पहिले आपण समजून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन करते. चला नॅशनल इन्कममध्ये बघा, नॅशनल इन्कमची डेफिनेशन काय, मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय रेसिडेंट ऑफ अ कंट्री इज कॉल्ड ॲज नॅशनल इन्कम. म्हणजे काय की एखादा कोणी पण रेसिडेंट असेल जो इंडियामध्ये राहत असेल त्यांनी किती गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केल्या त्यावर आपण त्यांनी किती गुड्स अँड सर्व्हिसेस, फायनल गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस केल्या त्याला काय म्हणू आपण, येस दिस इज कॉल्ड ॲज नॅशनल इन्कम. ठीक आहे, तर नेक्स्ट वन, नॅशनल इन्कमला कॅल्क्युलेट कसं करायचं. तर बघा पहिलं काय करायचं, कन्झम्पशन्स घ्यायचं. यस, कन्झम्पशन एक्सपेंडिचर घ्यायचं, टोटल कन्झम्पशन एक्सपेंडिचर घ्यायचं. देन नेक्स्ट वन आपण इन्व्हेस्टमेंट घेणार, टोटल इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर घेणार. देन नेक्स्ट आपण टोटल गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर घेणार. देन आता याच्यातून आपण काय करणार, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट यांचा काय नेट घेणार. ठीक आहे, याचा आपण काय करणार, नेट घेणार. नेट आपण म्हणू शकतो नेट एक्झॅक्टली
जो नेट ट्रेड झालेला आहे तो घेणार. तर बेसिकली तुम्हाला फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा, नॅशनल इन्कम इज इक्वल टू कन्झम्पशन, टोटल कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट यांचा जो बेसिकली असेल नेट इन्कम. तर नेट ट्रेड जो आहे तो आपण लास्टला कन्सिडर करणार. दिस इज बेसिकली नॅशनल इन्कम. म्हणजे आता तुम्ही यात पहिलं स्टेटमेंट बघा, टोटल इन्कम ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस इन द कंट्री इन अ सर्टन इयर. सेकंड स्टेटमेंट इट्स डेफिनेटली करेक्ट. ओके, देन सेकंड स्टेटमेंट बघा, ऑल रिसोर्सेस इन द फॉर्म ऑफ वेजेस, इंटरेस्ट, रेंट अँड प्रॉफिट. तर सगळं मी आता सांगितलं ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय रेसिडेंट. तर हे आता बघा ह्या सगळ्या पॅरामीटर्स थ्रू तो काय करत आहे, इन्कम जनरेट करत आहे. मग डेफिनेटली हा पण पॅरामीटर त्याच्यामध्ये येणार. व्हॉट अबाउट द फर्स्ट स्टेटमेंट, तर बघा when you are dealing with national income, तर नॅशनल इन्कम ॲट मार्केट कॉस्टला नाही काढत आपण, काय करतो फॅक्टर कॉस्ट इज कन्सिडर्ड ॲज अ नॅशनल इन्कम. म्हणजे वेन यू आर डीलिंग विथ नॅशनल इन्कम तुम्ही त्याला असं पण लिहू शकता, नेट नॅशनल इन्कम, नेट नॅशनल प्रॉडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट, नेट नॅशनल प्रॉडक्ट ॲट NNP ॲट फॅक्टर कॉस्ट. नॅशनल इन्कम इज ऑल्सो कन्सिडर ॲट नेट नॅशनल प्रॉडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट. ठीक आहे, नॉट अ मार्केट प्राइस. ओके गाइज, the next one will be move for the next question related to personal disposable income. बघा पर्सनल डिस्पोजेबल इन्कमची पहिले कन्सेप्ट समजून घेऊ, देन विल मूव फॉरवर्ड टू अवर स्टेटमेंट. ओके, बघा आता इथं दोन मी तुम्हाला मुद्दामून पर्सनल इन्कम आणि पर्सनल डिस्पोजेबल इन्कम्सबद्दल समजून सांगणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले बघा पर्सनल इन्कम काय, रेफर्स टू अ टोटल अर्निंग. बघा पर्सनल इन्कम थोडं समजून घ्या, प्रश्नातच तुम्हाला उत्तर दिसेल. बघा पर्सनल इन्कम रेफर्स टू अ टोटल अर्निंग जनरेटेड बाय अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, सॅलरीज, डिव्हिडंड, बाउन्सेस, पेन्शन, सोशल बेनिफिट अँड व्हॅल्यू ऑफ अदर व्हेंचर्स इन अ गिवन पिरियड. ओके, तर इथं काय सांगितलेलं आहे की पर्सनल इन्कम म्हणजे काय म्हणू शकता की बाबा तो व्यक्ती जे पण काही ज्या पण गोष्टीं थ्रू इन्कम जनरेट करत असेल, ज्याही वेगवेगळ्या गोष्टी, आता इथं वेगवेगळे फॅक्टर्स दिले की कशा कशा थ्रू तो काय करत असेल, इन्कम जनरेट करत असेल, त्याला काय म्हणायचं आपल्याला पर्सनल इन्कम. हे झालं त्याचं पर्सनल इन्कम. मग पर्सनल इन्कममध्ये त्याची सॅलरी असू शकते, त्याचा झालेला डिव्हिडंड, त्याचा प्रॉफिट असू शकतो, देन नेक्स्ट म्हणू शकतं त्याला मिळालेली पेन्शन असू शकते, त्याचं सोशल बेनिफिट असू शकतो. हे सगळे आस्पेक्ट कशात येते, डेफिनेटली इट्स अंडर द पर्सनल इन्कम. व्हॉट अबाउट द पर्सनल डिस्पोजेबल इन्कम, हे झाला तुमचा पर्सनल इन्कम. आता बघा इथं फक्त एक वर्ड चेंज झाला आहे, काय तो डिस्पोजेबल इन्कम. मग व्हॉट अबाउट द डिस्पोजेबल इन्कम, डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय, तर बघा डिस्पोजेबल इन्कम इट रेफर्स टू a amount of revenue of funds person has after taxes have been paid. म्हणजे आता इथं काय सांगितलं की इथं जर तुम्हाला पर्सनल डिस्पोजेबल इन्कमचा फॉर्म्युला मला बनवायचा आहे, तर मी काय करेन इथं लिहिते. बघा पर्सनल डिस्पोजेबल इन्कम इज इक्वल टू व्हॉट, पर्सनल इन्कम मायनस टॅक्सेस जे आहेत, जे पेड केलेले टॅक्सेस आहेत, टॅक्सेस पेड बाय दॅट पर्सन इज कन्सिडर ॲज पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. म्हणजे आता बघा टॅक्सेस म्हणजे तुम्ही असंही विचार करू शकता की त्यांनी काय केले, टॅक्सेस पेड केले. टॅक्सेस जर पेड केले, आता त्याच्या हातात जे ओरिजिनल इन्कम राहील ते काय झालं, पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. म्हणजे इथं त्यांनी टॅक्सेस वगैरे पेड केलेले होते का, नाही, इथं त्यांनी टॅक्सेस वगैरे पेड केलेले नव्हते. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे, इट इज नॉट म्हणजे बघा आता इथं आपण समजून घेऊ पहिले इकडच्या स्लाईडमध्ये की काय दिलेलं आहे. इट्स सब्जेक्ट टू इट्स नॉट सब्जेक्ट टू दिलेलं आहे. आपण एक सेकंड, हां आपण आता पहिले क्वेश्चन बघू काय दिले. इट एक्सक्लूड्स ऑल द टॅक्स पेमेंट मेड बाय द कन्झ्युमर. बघा इथं काय सांगत आहे, पर्सनल डिस्पोजेबल इन्कम इज रिलेटेड टू व्हॉट, यस सांगत आहे इट इन्क्लूड्स ऑल दी टॅक्स पेमेंट मेड बाय द कन्झ्युमर. मी आत्ता तुम्हाला डेफिनेशनमध्ये काय सांगितलं, पर्सनल डिस्पोजेबल इन्कम इज इक्वल टू व्हॉट, पर्सनल इन्कम मायनस जे त्याला टॅक्सेस पेड करायचे ते इथे इन्क्लूड केलेले आहेत का, नाही. पर्सनल डिस्पोजेबल इन्कम income includes all the tax payment made by the consumer. Okay, then includes का, नाही. Then next one बघा, the government affect the PDI
पर्सनल डिस्पोजेबल इन्कम ऑफ हाऊसहोल्ड बाय मेकिंग ट्रान्सफर अँड कलेक्टिंग टॅक्सेस. इट इज अ बघा गव्हर्नमेंट अफेक्ट द PDI, गव्हर्नमेंट अफेक्ट द PDI, then household by making the transfers and collecting the taxes. Okay, then it is a part of aggregate income which is belong to the household of disposable household for the disposable. It is part of the aggregate income. Okay, it is a part of the aggregate income, and then aggregate income which belongs to the household for the disposable. म्हणजे आता इथं काय लक्षात घ्यायचंय, चला आता डबल आपण आपल्या डेफिनेशन जवळ येऊ. डेफिनेशन्समध्ये काय सांगितलंय, टॅक्सेस हॅव बीन पेड. आता इथं यांनी काय केलेलं होतं, इन्क्लूड नव्हते केले, टॅक्सेस काय केलेले होते, पेड केलेले होते. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की PDI मध्ये टॅक्सेस पेड केलेले असू शकतात, पेड केलेले असतील. यस, तर म्हणून आपण काय म्हणू की पर्सनल डिस्पोजेबल इन्कममध्ये टॅक्सेस इन्क्लूड नसतील, एक्सक्लूड असतील. ठीक आहे, इथं टॅक्सेस इन्क्लूड आहेत का, नाही. इथं टॅक्सेस काय केलेले, ऑलरेडी पेड केलेले आहेत. म्हणून आपलं पहिलं स्टेटमेंट काय झालं, रॉंग. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, ऑल टॅक्सेस आर एक्सक्लुडेड. इथं टॅक्सेस पेड केलेले आहेत, इन्क्लूड आहेत का, नाही. ऑलरेडी त्यांनी पेड केलेले आहेत म्हणून ते इथं आपण घेणार नाही. म्हणून पहिलं स्टेटमेंट आपलं रॉंग झालं. बघा आता गव्हर्नमेंट अफेक्ट्स द PDI. गव्हर्नमेंट डेफिनेटली, कारण आपण शेवटी जेव्हा PDI काढत आहोत, पर्सनल इन्कममध्ये आपलं गव्हर्नमेंट स्पेंडिंग लिहिलेलं आहे आपण. मग गव्हर्नमेंट स्पेंडिंगमध्ये जर काही चेंजेस होत असेल तर डेफिनेटली तुमच्या हाऊसहोल्ड किंवा तुमच्या पर्सनल इन्कममध्ये चेंजेस दिसतील. यस, डेफिनेटली. म्हणून सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. थर्ड स्टेटमेंट, इट इज अ पार्ट ऑफ ॲग्रिगेट इन्कम विच इज बिलॉंगिंग टू द हाऊसहोल्ड फॉर द डिस्पोजल. तर बघा आता ऑलरेडी तुम्ही टॅक्सेस वगैरे पेड केलेले, आता तुमच्या हातामध्ये जी कॅश आहे किंवा आता पर्सनल डिस्पोजेबल इन्कम थ्रू तुमच्या हातामध्ये जेवढं इन्कम आहे याचा कुणाचा काही वाटा आहे का, नाही. आता जेवढंही इन्कम असेल हे तुमच्यासाठी काय, हाऊसहोल्ड डिस्पोजलसाठी अवेलेबल आहे. जे पण आहे ते तुम्ही काय करू शकता, डेफिनेटली खर्च करू शकता. म्हणून बघा थोडंसं समजून घ्या. जर थोडं समजून घेतल्यावर तुम्हाला डेफिनेटली याचं उत्तर सापडेल. पर्सनल डिस्पोजेबल इन्कममध्ये आपण जे टॅक्सेस असतो याला काय करतो, काढून टाकतो. म्हणून हे इन्क्लूड असतील का, नाही. मग ते काय असतील, एक्सक्लूड असतील. मग आपण जर आता बघा हे समजलं. मग आता दुसरी कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची, पर्सनल इन्कम. पर्सनल इन्कममध्ये बाबा पर्सनल इन्कममध्ये आपण असं म्हणू की सगळ्याच गोष्टी असतात. मग मी तुम्हाला पर्सनल इन्कमबद्दल सांगत होती. हां, तर पर्सनल इन्कममध्ये मग सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टीमध्ये काय झालं आहे की डेफिनेटली तुमची पेन्शन झाली, देन तुमची जी सॅलरी झाली वगैरे, या गोष्टी सगळ्या कशामध्ये इन्क्लूड असतील, तुमच्या पर्सनल इन्कममध्ये. मग आता पर्सनल इन्कममध्ये जर काही चेंजेस, पर्सनल इन्कममध्ये जर चेंजेस झाले तर डेफिनेटली तुमचं काय, मग पर्सनल इन्कममध्ये चेंजेस झाले तर PDI मध्ये चेंजेस होतील. येस, पर्सनल डिस्पोजेबल इन्कममध्ये चेंज होतील. आणि गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज असतील किंवा गव्हर्नमेंट काय करते, पेन्शन देते, या गोष्टी देते. मग यांनी जर या सोशल बेनिफिट असो किंवा पेन्शन्स वगैरे देणं किंवा डिले केलं किंवा देण्यासाठी सॅलरीज वगैरे कमी केल्या तर डेफिनेटली गव्हर्नमेंटचे जे मेजर्स असतील किंवा गव्हर्नमेंट जो खर्च करत आहे किंवा गव्हर्नमेंट ज्या गोष्टी देत आहेत हाऊसहोल्ड पर्पजसाठी त्याच्यामध्ये रिडक्शन्स केलं किंवा त्याच्यामध्ये जर डिडक्शन केलं तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कशावर झालेला दिसेल, त्या पर्सनच्या इन्कमवर झालेला दिसेल. कन्सेप्ट समजून घ्या. जर कन्सेप्ट थ्रू गेले तर तुम्हाला डेफिनेटली याच्यात काही डिफिकल्टी जाणार नाही. गव्हर्नमेंटनी जर पेन्शनमध्ये कटौती केली किंवा गव्हर्नमेंटनी सॅलरीजमध्ये कटौती केली किंवा गव्हर्नमेंटनी आपण म्हणू सोशल बेनिफिटमध्ये काही कटौती केली तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट कशावर झालेला दिसेल, जो पर्सन आहे, जो पर्सनला तो बेनिफिट सरकार देतोय किंवा पर्सन जो इन्कम जनरेट करत आहे सरकारने दिलेल्या बेनिफिट थ्रू त्याच्यावर त्याचा अफेक्ट झालेला दिसेल. म्हणून आपण हे स्टेटमेंट करेक्ट केलं होतं. आणि थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण काय सांगितलं होतं, इट इज अ पार्ट ऑफ ॲग्रिगेट इन्कम बिलोंग टू द हाऊसहोल्ड फॉर द डिस्पोजल. आता ऑलरेडी टॅक्सेस वगैरे कट झाले म्हणजे आता जेवढं पण पैसे राहतील हे कशासाठी राहतील, त्या पर्सनच्या हाऊसहोल्ड एक्सपेंडिचरसाठी त्याच्याकडे अवेलेबल राहतील. कारण त्याला जे टॅक्स वगैरे पेड करायचं होतं ते त्यांनी ऑलरेडी पेड केलेलं आहे. चला आता 5th नंबरचा क्वेश्चन बघू आपण काय दिले, रिगार्डिंग जॉबलेस ग्रोथ. रिगार्डिंग आपल्याला स्टेटमेंट दिले. आता जॉबलेस ग्रोथ कशी, जॉबलेस ग्रोथ इज समथिंग लाईक दॅट की बघा ग्रोथ होतीये पण तेवढे जॉब्स क्रिएशन होत नाही. म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली की ग्रोथ एक्झॅक्टली तुम्हाला सोसायटीमध्ये दिसत असेल, ग्रोथ एक्झॅक्टली झालेली दिसत असेल पण त्या ग्रोथचा इम्पॅक्ट, आता ग्रोथ जर होतीये तर डेफिनेटली काय असलं पाहिजे, जॉब क्रिएशन झाले पाहिजे. येस, डेफिनेटली जॉब क्रिएशन झाले पाहिजे. पण ग्रोथ होतीये पण जॉब क्रिएशन जे आहे ते तुम्हाला झाले दिसत नाही. म्हणजे ग्रोथ वाढत आहे आणि जॉब क्रिएशन्स डिक्रीज होते किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन तेवढं होत नाही. त्याला आपण काय म्हणतो, बेसिकली जॉबलेस ग्रोथ.
पहिलं स्टेटमेंट बघू काय दिले, जॉबलेस ग्रोथ रेफर टू अ सिच्युएशन व्हेन इकॉनॉमी इज एबल टू प्रोड्यूस मोर गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट अ प्रपोर्शनेट इंक्रीज इन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. डेफिनेटली आत्ता तेच सांगितलं मी, काय सांगत आहे की ग्रोथ होतीये पण एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा जॉब क्रिएशन तितकं होत नाहीये, म्हणजे दिस इज करेक्ट रिलेटेड टू द जॉबलेस ग्रोथ. व्हॉट अबाउट द सेकंड, इट्स अ सिच्युएशन व्हेन GDP ऑफ द कंट्री इंक्रीजेस विदाउट इंक्रीज इन एम्प्लॉयमेंट. येस डेफिनेटली GDP तर वाढत आहे, ग्रोथ होतीये म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली ग्रोथ होतीये म्हणजे GDP वाढत आहे. मी तुम्हाला अजून एक अस्पेक्ट सांगते इथे समजून, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा एक अस्पेक्ट असतो बघा. ग्रोथला नेहमी आपण की नाही ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा अस्पेक्ट कन्सिडर करतो. व्हॉट अप द एक्झॅक्टली द मीन ऑफ द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा मिनिंग बघा काय आहे, समजून घ्या ह्या दोन्ही कन्सेप्ट. इट्स अगेन इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन्स. ओके, व्हॉट एक्झॅक्टली मीन द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. मी तुम्हाला सांगितलं आहे ग्रोथ इज अ क्वालिटेटिव्ह टर्म. काय क्वालिटेटिव्ह टर्म, ठीक आहे. क्वालिटी, क्वांटिटी आणि क्वालिटी दोन टर्म्स आहे. क्वांटिटी पाहिजे इथे, सॉरी क्वांटिटी. आता बघा समजून घ्या दोन्ही वर्ड्स, एक सेकंड. इट्स अ क्वांटिटी अँड इट्स अ क्वालिटी. दोन्ही वर्ड्स बघा काय लिहिलंय मी, बघा फर्स्ट स्टेटमध्ये लिहिले क्वांटिटी अँड सेकंड इज अ क्वालिटी. ओके, इट्स अ क्वालिटी अँड इट्स अ क्वांटिटी. क्वालिटी म्हणजे बघा थोडंसं कळलं पाहिजे आपल्याला. क्वालिटी आपण बोलतो जनरल लाईफमध्ये, इट्स अ क्वालिटी खूप चांगली आहे, याची क्वालिटी खूप चांगली आहे वगैरे. क्वालिटी चांगली आहे म्हणजे तिची प्रॉडक्ट आहे, तिची देता आहे, याची क्वालिटी खूप चांगली आहे असं आपण बोलतो. अँड व्हॉट अबाउट वेन वी आर टॉकिंग अबाउट द क्वांटिटी वेन वी आर डीलिंग विथ क्वांटिटी वी आर जस्ट समथिंग लाईक दॅट, वी आर मेजरिंग समथिंग. Okay, we are measuring something. This term is related with quantity. Okay, and when we are dealing with quality we are dealing with that term की इथे बेसिकली त्या गोष्टीचा आपण बेसिकली त्याची क्वालिटी कशी याच्यावर बघत आहे, म्हणजे त्या गोष्टी जो आपण ज्या गोष्टीला कम्पेअर करत आहोत त्याची लाईफ कशी आहे, म्हणजे वेगवेगळे ॲस्पेक्ट आपण तिथं काय करत आहोत जज करत आहोत, त्याला आपण क्वालिटी म्हणतो. क्वांटिटी इज समथिंग लाईक दॅट, इट्स समथिंग लाईक मेजरमेंट. ओके, तर जेव्हा तुम्ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, वेन देअर इज ग्रोथ, जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा डेव्हलपमेंट होईल असं नेसेसरी नाही आहे. काय सांगितलं, जेव्हा तुमची ग्रोथ होईल तेव्हा डेव्हलपमेंट होईल असं नेसेसरी नाही आहे. काय डेव्हलपमेंट होईलच असं नेसेसरी नाही आहे, बट जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा डेफिनेटली तुमची काय होईल, ग्रोथ होईल. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे दोघं कसे प्रपोर्शनेटमध्ये चालतात. जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंटचा आस्पेक्ट म्हणजे जेव्हा तुमची डेव्हलपमेंट झालेली दिसेल तेव्हा डेफिनेटली तुमची ग्रोथ पण होईल, पण ग्रोथ जेव्हा होईल तेव्हा डेव्हलपमेंट होईल असं नेसेसरी नाही, म्हणजे होऊ पण शकते नाही पण होऊ शकत. इट मे बी ऑर मे नॉट. ठीक आहे, मे बी ऑर मे नॉट. ठीक आहे, मे बी ऑर नॉट. ठीक आहे, तर हा आस्पेक्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे, क्वालिटी अँड क्वांटिटी. ठीक आहे, इट्स अ क्वालिटी टर्म, इट्स अ क्वांटिटी टर्म, सॉरी इट्स अ क्वांटिटी टर्म, इट्स अ क्वालिटी टर्म. अँड सेकंड वन, जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा डेव्हलपमेंट होईल, इट्स नॉट नेसेसरी, बट जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा डेव्हलपमेंट होईल, इट्स नॉट नेसेसरी, होईल पण नाही होईल पण जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा ग्रोथ तुमची काय झालेली दिसेल. क्लिअर, तर हा क्वेश्चन आपल्याला त्याशीच रिलेटेड आहे, ग्रोथ डेव्हलपमेंट रिलेटेड जरी क्वेश्चन आला तरी तो चुकायला नको. ठीक आहे, तर या रिलेटेड तुम्हाला माहीत पाहिजे. देन व्हॉट अबाउट द कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी अँड देन वन मिक्स्ड इकॉनॉमी. फर्स्ट यू विल डील विथ की एक्झॅक्टली या इकॉनॉमीज काय. बघा फर्स्ट इज अ सोशलिस्ट इकॉनॉमी, सोशल ओनरशिप. येस, बघा सोशल ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन्स, म्हणजे मीन्स ऑफ प्रोडक्शन USSR, चायना या कंट्रीज बेसिकली सोशलिस्ट इकॉनॉमी आहे. देन नेक्स्ट वन पब्लिक प्रायव्हेट ओनरशिप ऑफ द इंडस्ट्री. ओके, देन नेक्स्ट वन इज अ देन मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स बघा इथं सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणजे बघा थोडंसं मी तुम्हाला एक समजून सांगते, इथं गव्हर्नमेंट डॉमिनन्स असेल, कुणाचा असेल, गव्हर्नमेंट सगळ्या गोष्टी कंट्रोल करत आहे, दॅट इज कॉल्ड एज सोशलिस्ट इकॉनॉमी. वी कॅन कॉल्ड इट एज मिक्स्ड इकॉनॉमी. म्हणजे काय म्हणू शकतो, जिथं बेसिकली प्रायव्हेट आणि पब्लिक दोघंही मिळून काम करत असतील त्याला आपण काय म्हणू, मिक्स्ड इकॉनॉमी. व्हॉट अबाउट कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे इथं बेसिकली मार्केट डोमिनेटेड सगळ्या गोष्टी चालतात, म्हणजे मार्केट बेसिकली याला काय करतो, वर्क करतो. तर बघा USA, UK, फ्रान्स वगैरे याच्यात तुम्हाला डेव्हलप इकॉनॉमीज दिसतील. इथं मोस्टली कोणती इकॉनॉमी आहे, इट्स कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. आपण थोडा सोशलिस्ट पॅटर्नवर पहिले इंडिपेंडन्स झाल्यानंतर आपण फोकस या पॅटर्नवर करत होतो, पण डेफिनेटली आज आपण हा पॅटर्न फॉलो करत आहे. मोस्ट ऑफ द इकॉनॉमीज जर तुम्ही बघसाल तर तो कोणता पॅटर्न फॉलो करतो, इट्स अ पॅटर्न ऑफ द मिक्स्ड इकॉनॉमी. ओके, देन विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्टली मॅच. इथं आपल्याला इनकरेक्ट विचारत आहे, करेक्ट विचारत नाही आहे.
चला, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ऑन द बेसिस ऑफ नीड ऑफ द पीपल. बघा आता इथं काय सांगत आहे, गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ऑन द बेसिस ऑफ द नीड ऑफ द पीपल. बघा इथं नीड ऑफ द पीपल चालेल का, नाही, इट्स अ मार्केट मेकॅनिझम. ठीक आहे, हे कशाच्या बेसवर चालते, मार्केट मेकॅनिझमच्या बेसवर काय होईल, डिस्ट्रीब्युशन तुम्हाला झालेलं दिसेल. देन नेक्स्ट बघा, द गव्हर्नमेंट डिसाइड हाऊ द गुड्स आर प्रोड्यूस अँड हाऊ दे शुड बी डिस्ट्रीब्युटेड. बघा इथं डॉमिनन्स मी आता सांगितलं, इथं डॉमिनन्स कुणाचा, इथं मार्केट प्रायव्हेट प्लेयरचा डॉमिनन्स आहे, इथं कुणाचा डॉमिनन्स आहे, इथं गव्हर्नमेंटचा डॉमिनन्स आहे. आणि मिक्स्ड म्हणजे हे स्टेटमेंट कसं असेल, करेक्ट आहे. येस, इट गव्हर्नमेंट डिसाइड हाऊ गुड्स आर टू बी प्रोड्यूस अँड डिस्ट्रीब्युटेड, गव्हर्नमेंट डिसिजन घेणार. अँड व्हॉट अबाउट मिक्स्ड इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट एंटिटीज बेसिकली काय करणार, पार्टिसिपेट करणार. इथं काय पाहिजे होतं, गुड्स आणि गुड्स कशा डिस्ट्रीब्यूट करतात, हे कशाच्या बेसवर चालतं, मार्केट मेकॅनिझमवर चालतं. ठीक आहे, सो बेसिकली फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते आहे रॉंग. सो आपलं स्टेटमेंट कोणता असेल, इनकरेक्ट विचारलंय म्हणून आपण कोणत्या ऑप्शनला क्लिक केलं, ऑप्शन नंबर सी. लेट्स स्टार्ट विथ सेकंड. Then next question is related with the impact of economic reforms in India. ठीक आहे, impact of economic reform. बघा काय एक्झॅक्टली इम्पॅक्ट झाला इकॉनॉमिक रिफॉर्म्स. आपण रिफॉर्म्स मीन्स समथिंग लाईक दॅट की आपण काय चेंजेस केल्याचा इम्पॅक्ट आपल्याला झालेला दिसतो. बघा फर्स्ट स्टेटमेंट, इट हॅज बीन इन्क्रीज द इन्कम अँड द क्वालिटी कन्झम्पन्स ऑफ ओनली हाय इन्कम ग्रुप. बघा इथं काय दिलेलं आहे की जो इम्पॅक्ट आपल्याला झालेला दिसतोय तो बेसिकली कशामुळे झालेला दिसतोय की बेसिकली जे आपण चेंजेस केलेले पॉलिसीमध्ये याचा इम्पॅक्ट बेसिकली इन्कम अँड द क्वालिटी ऑफ कन्झम्पशन ओनली हाय इन्कम ग्रुपवरच याचा इम्पॅक्ट तुम्हाला झालेला दिसत आहे असं फर्स्ट स्टेटमेंट सांगत आहे. आणि इट्स डेफिनेटली करेक्ट, कारण की तुम्ही जर बघायला गेले तर अजून पण आपल्या इंडियामध्ये पॉवर्टीचा इश्यू किंवा आपण म्हणू शकतो की हंगर वगैरे हे इश्यू अजून पण फेस होतात आहे. म्हणजे डेफिनेटली इकॉनॉमिक रिफॉर्मचा इम्पॅक्ट तुम्हाला कसा झालेला दिसेल. एक अलाइड क्लास जी सोसायटी आहे त्याच्यामुळे तुम्हाला हाय क्लास सोसायटीवर झालेला दिसेल. ग्रोथ हॅज बीन कॉन्सन्ट्रेटेड ओनली इन सम ऑफ द सिलेक्टेड एरियाज ऑफ द सर्व्हिस सेक्टर. तर ग्रोथ तुम्हाला बेसिकली एका सिलेक्टेड सेक्शन्समध्येच तुम्हाला झालेली दिसेल. म्हणून सेकंड स्टेटमेंट इज अगेन द करेक्ट स्टेटमेंट. ओके, देन रिफॉर्म्स आर ॲग्रिवेटेड इन इनइक्वॅलिटी were deep rooted of in Indian societies. बघा इनइक्वॅलिटीची कन्सेप्ट कशी आहे की आता मी एक, आपल्या इथे 10 पर्सन्स आहे आणि मी एक आहे. ठीक आहे, 10 पीपल्स अँड मी. ओके, देर इज 10 पीपल्स अँड मी. सो बेसिकली माझ्याकडे वेल्थ 100 रुपीज आहे अँड ऑल ऑफ यू I'm receiving the amount of 100 rupees. Okay, and you 10 people, something 10 student receiving amount of almost 20 रुपीज. ओके, 20 रुपीज. आता बघा यांना जर पर इंडिव्हिज्युअल लेवल बघायला गेले तर यांच्याकडे किती रुपये, प्रत्येकाकडे जर बघायला गेलो तर इट्स ओनली 2 रुपीज आणि मी एकटी किती वेल्थ घेते 100 रुपीज. दॅट इज कॉल्ड ॲज इन्कम इनइक्वॅलिटी. की ही खूप जास्त इन्कम इनइक्वॅलिटी, एका पर्सनच्या हातामध्ये खूप जास्त वेल्थ कॉन्सन्ट्रेटेड होणं, दॅट इज कॉल्ड ॲज इन्कम इनइक्वॅलिटी. ओके गाईज, द नेक्स्ट वन इट्स रिलेटेड. सो आपला ऑप्शन रिफॉर्म्स आर ॲग्रिवेटेड इन इन्कम इनइक्वॅलिटीज आर डीप रूटेड. जेवढा जास्त दोघांमध्ये डिफरन्स असेल, आता मी सांगितलं की पर पर्सन तिकडे किती अर्न करत होता 2 रुपीज, मी किती अर्न करत होती 100 रुपीज. म्हणजे इनइक्वॅलिटी किती जास्त आहे. येस, दॅट इज कॉल्ड एज डीप रूटेड इनइक्वॅलिटी. ओके, किती जास्त या दोघांमधला जो डिफरन्स जेवढा जास्त असेल, या दोघांमधली जेवढी तफावत इन्कमची जेवढी जास्त असेल, दिस इज द डीप. तेवढा डीप हा काय असेल, तेवढी डीप इनइक्वॅलिटी तुम्हाला सोसायटीमध्ये झालेली दिसेल. व्हॉट अबाउट बघा आता इथे 10 रुपीज आणि इथं 100 रुपीज. इनइक्वॅलिटी स्टील इन द सोसायटी. ओके, इनइक्वॅलिटी या दोघांमध्ये सध्या पण आहे, पण इथे कशी आहे, इथं खूप जास्त डीपमध्ये आहे आणि इथे कशी थोडी त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे जेवढा डिफरन्स जास्त असेल तेवढी इनइक्वॅलिटी तिथे कशी असेल, बेसिकली डीप असेल. सो लेट्स स्टार्ट विथ नेक्स्ट सेक्शन, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघा आता इथे काय दिले, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉड. नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉडची पहिली आपण डेफिनेशन बघून घेऊ, देन विल बी डिस्कस. ओके, बघा नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉड, डिफरन्स इन द फॅक्टर ऑफ इन्कम फ्रॉम द अब्रॉड अँड फॅक्टर इन्कम टू अब्रॉड. म्हणजे बघा आता फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, फॅक्टर इन्कम टू अब्रॉड. म्हणजे फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे आपले काही लोक फॉरेनमध्ये जाऊन काम करत आहे, म्हणजे आपले लोक झाले. आता फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे आता काही आपले लोक इंडियन ओरिजिनचे काही लोक जर USA जाऊन काम करत असतील तर आपले इंडियन ओरिजिनचे लोक जर इंडियन ओरिजिन पीपल्स वर्किंग इन
USA, ठीक आहे, इंडियन ओरिजिन पीपल्स वर्किंग इन USA, ओके. आणि आता USA ओरिजिन पीपल्स वर्किंग इन इंडिया, ओके. सो फॅक्टर इन्कम टू अब्रॉड, USA ओरिजिन पीपल वर्किंग इन इंडिया, ठीक आहे. तर हे दोन फ्रॉम अँड टू याला कसं समजून घ्यायचं, आपले लोक इंडियन पीपल्स आर वर्किंग इन USA, दॅट इज इन्कम फ्रॉम द अब्रॉड. तिथून आपल्याला बघा, आता आपले लोक जर डेफिनेटली तिथं जाऊन वर्क करतील तर इन्कम कुणाचं जनरेट होतं, इंडियाचं वर्क होते, इंडियाचं जनरेट होते. जर फॉरेनचे लोक इंडियात येऊन काम करत आहे तर इन्कम कुणाचं जनरेट होतं, फॉरेन कंट्रीचं. लाईक दॅट ही कन्सेप्ट तिथं समजून घ्या. म्हणजे काय, फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉड म्हणजे आपण जेवढं इन्कम जनरेट करत आहोत, आपला एखादा माणूस USA मध्ये जाऊन काम करत आहे आणि तो किती इन्कम जनरेट करत आहे, मायनस त्यांच्या तिथलचा एखादा पर्सन इंडियामध्ये वर्क करत असेल तो किती इन्कम जनरेट करत असेल, या दोघांमधला जो डिफरन्स असेल याला आपण काय म्हणतो, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉड. म्हणजे एक्झॅक्टली आता बघा, आपला जर आपला फॉरेनर पर्सन आपला कसा असेल, आपला एखादा इंडियन ओरिजिनचा पीपल कुठे करत आहे, USA मध्ये वर्क करत आहे, तो किती $1000 काय करत आहे, जनरेट करत आहे, ठीक आहे. आता USAचा एक पर्सन इंडियामध्ये राहते आणि तो काय करत आहे, $800 जनरेट करत आहे. मग आता या दोघांमधला जो डिफरन्स असेल तो काय झाला, आपला नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉड. म्हणजे बघा, आता आपल्या इथं आपल्या माणसाने किती जनरेट केले, $1000, पण आपण पण त्यांच्या लोकाला किती पेड केले, $800. मग आता ओरिजिनल आपलं जनरेशन किती झालं, $200. कारण बघा, या व्यक्तीला भलेही तिथून USA मधून $1000 मिळाले, पण आपण त्यांच्या व्यक्तीला पण $800 दिले ना, म्हणून आपण त्यांचा डिफरन्स कन्सिडर करून काय करतो, नेट इन्कम फ्रॉम द अब्रॉड फाइंड करतो. मग आता आपण जर डायरेक्ट म्हणलं $1000, मग व्हॉट अबाउट दिस वन, आपण पण त्यांना दिलेलं आहे ना, मग ते पण आपल्याला काय करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल. आणि मग यातला जो डिफरन्स असेल त्याला काय म्हणू शकतो, नेट इन्कम फ्रॉम द अब्रॉड. बघा, आता याच्यामध्ये आपण बघू की काय काय असेल. बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीच असतील, तिथं बघू. एक्सटर्नल ग्रँट, देन प्रायव्हेट रिमिटन्सेस, देन ग्रँट्स टू द स्टेट अँड इंटरेस्ट ऑन द एक्सटर्नल लोन. तर नेट इन्कम फ्रॉम द अब्रॉडमध्ये कोणकोणते कंपोनंट्स येतील, तर बघा, सगळ्यात पहिला कंपोनंट आपला काय येईल, एक्सटर्नल ग्रँट्स. बघा, एक्सटर्नल ग्रँट म्हणजे आपण काही ग्रँट्स रिसीव्ह केलेले असेल, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल ग्रँट्स, ओके. देन इंटरेस्ट ऑन एक्सटर्नल लोन्स, ते पण कशात येईल, त्यातच येईल. देन प्रायव्हेट रिमिटन्सेस, अगेन इट्स अ कॅटेगरी ऑफ नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉड. आता बघा, ग्रँट टू द स्टेट. आता स्टेट्स कुठं असतात, स्टेट इज इन युअर कंट्री, ओके. तर जे ग्रँट स्टेटला दिलेलं असेल ते याच्यामध्ये आपण कन्सिडर करणार नाही, म्हणून आपला ऑप्शन काय, 1, 2 and 3 आर करेक्ट. सो बेसिकली डी ऑप्शन इज करेक्ट, ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड विथ रिअल GDP डिफर फ्रॉम नॉमिनल GDP. आला क्वेश्चन, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे याच्या रिलेटेड एक्सप्लेनेशन. मग बघा, असंच आपल्याला काय करायचं असतं, या कन्सेप्ट एकदा ती समजून घेतल्यानंतर डेफिनेटली त्यात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आपण वाचलंय रिअल GDP, समजून घेतलंय रिअल GDP आणि नॉमिनल GDP काय. रिअल GDP म्हणजे काय, कशासोबत पॅच करायचं, बेस इयरच्या प्राइजेस मल्टिप्लाइड बाय तिथं जे आहे बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग झालंय त्या रिलेटेड, ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला एक कन्सेप्ट अजून सांगायची विसरली आहे, ती मी तुम्हाला इथे आता सांगून देते की एक्झॅक्टली काय. बघा, नॉमिनल GDP, रिअल GDP हे ठीक आहे. चला, आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगते की रिअल, हे मी तुम्हाला फक्त एकदा न्यू होते म्हणून हे समजून सांगितलं. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, ठीक आहे, हे तुम्हाला कळलं, बेस इयर प्राइजेस मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी केला. आता बघा, बेस इयरची प्राइस घ्यायची, रिअल GDP काढताना तुम्ही काय करायचं, बघा हे सगळं समजलं आहे तुम्हाला. आता बघा, फक्त काय लक्षात घ्यायचं, बेस इयरची प्राइस घ्यायची, काय घ्यायची, बेस इयरची प्राइस घ्यायची, त्याच्यासोबत करंट क्वांटिटी किती मॅन्युफॅक्चर केलेली, 3, ठीक आहे. मग हे घ्यायचं, म्हणजे आता बेस इयरची प्राइस किती होती, 5 मल्टिप्लाइड बाय 3 किती झाले, ₹15. हा झाला तुमचा रिअल GDP. जर रिअल GDP तुम्हाला आताच्या जेवढं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्याचा जर GDP काढायचा असेल, फक्त तुम्ही काय केलं, जेवढं मॅन्युफॅक्चरिंग आत्ता केलं त्याला मल्टिप्लाय कशासोबत केलं, बेस इयर प्राइजेस सोबत. त्याला काय म्हणायचं, रिअल GDP. नॉमिनल GDP बद्दल तर काही डाऊटच नाही. नॉमिनल GDP जेवढ्या प्राइजेस आहे, जी आत्ताची प्राइजेस जेवढ्या क्वांटिटी मॅन्युफॅक्चर केल्या त्याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं. रिअल GDP जेव्हा आपण कॅल्क्युलेट करत आहोत तेव्हा काय करायचं, सिम्पली आता बघा, ती प्राइस घ्यायची, त्याच्यासोबत जेवढ्या मॅन्युफॅक्चरिंग गुड्स केल्या त्या करायच्या, ठीक आहे. आता रिअल GDP साठी मी हे तुम्हाला याच्यासाठी समजून सांगितलं होतं की तुम्हाला थोडं क्लिअरिटी करायला थोडं इझी जाईल. आता थोडं
डिस्टिंग्विश करायला इझी केलं. आता थोडं कन्सेप्ट समजली. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, रिअल GDP मध्ये आपण अजून थोडं ॲडव्हान्स लेवलवर बघतोय. आता काय केलं, रिअल GDPची प्राईस घेतली. कशाची प्राईस घेतली, या रिअल GDP, ही जी रिअल GDP मध्ये आपण काय लक्षात ठेवणार, जी बेस इयरची प्राइजेस आहे ती घ्यायची आणि जेवढं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं असेल आत्ताच्या टाइमला तेवढं त्याला मल्टिप्लाय करायचं, तो झाला तुमचा रिअल GDP. चला आता काय बघू, रिअल GDP इज इक्वल टू द इकॉनॉमिक आउटपुट ॲडजस्टेड for the effect of adjusted with the effect of the inflation, whereas nominal GDP economic output without the inflation adjusted. बघा आता काय सांगितलं, रिअल GDP मध्ये आपण प्राइजेस कोणत्या घेत आहोत, येस बेस इयरच्या प्राइजेस घेत आहोत. म्हणजे आपण तिथे इन्फ्लेशन ॲडजस्ट केलं का नाही केलं, येस केलं. नॉमिनल GDP मध्ये असं काही झालं का नाही, तिथं आपण इन्फ्लेशन ॲडजस्ट केलेलं नाही. म्हणून पहिलं स्टेटमेंट जे आहे ते आहे करेक्ट. रिअल GDP युजली हायर दॅन द नॉमिनल GDP. इज इट पॉसिबल. बघा आता या याच्यामध्ये तुम्ही बघा रिअल GDP बघा. आता बघा इथं रिअल GDP किती दिसतोय, 30 रुपये. आणि हा नॉमिनल नॉमिनल GDP किती दिसतोय, 30 रुपये. रिअल GDP किती दिसतोय, 15 रुपये. मॅन्युफॅक्चरिंग सेम आहे, फक्त आता या प्राइजेसमुळं इथं प्राइजेस काय जास्त आहे, इथं प्राइजेस कशा आहे कमी आहे. तर याच्याहून तुम्ही काय करू शकता, फाइंड करू शकता की नॉमिनल GDP कमी नसेल, नॉमिनल GDP हा कसा दिसेल, जास्त झालेला दिसेल, कारण की प्राइजेस इन्क्रीज झालेल्या दिसतात. इज इट क्लिअर. तर प्राइजेस तिथं जास्त झाल्यामुळं नॉमिनल GDP जास्त झालेला दिसतो, रिअल GDP नाही. म्हणजे काय लक्षात ठेवसा, नॉमिनल GDP इज ग्रेटर दॅन व्हॉट, नॉमिनल GDP इज ग्रेटर दॅन व्हॉट, रिअल GDP. क्लिअर आहे. तर आपला ऑप्शन कोणता येईल, इट्स रिअल GDP इज लोअर दॅन, इथं काय पाहिजे, लोअर दॅन नॉमिनल GDP. म्हणजे आपला ऑप्शन काही ओनली 1 इज करेक्ट. ओके, देन लेट्स मूव फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. Consider the following statement regarding the different sectors in the economy. First is the primary sector, secondary sector and quaternary sector. बघा, primary sector contains all the economic activities under which raw material are extracted and processed. बघा चालतं का नाही. पहिले तुम्ही 3 गोष्टी समजून घ्या, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. उदाहरण एकच लक्षात ठेवायचं, टोमॅटो काढले प्रायमरी सेक्टर, त्याला टोमॅटो केचप बनवलं सेकंडरी सेक्टर. आणि थर्ड वन, त्या टोमॅटो केचपला आता ब्रँडिंग करते, ॲडव्हर्टाइजमेंट करते. ऑल दिस आर अंडर द टर्शरी सेक्टर. टर्शरीमध्ये अजून क्युनरी आणि क्वाटर्नरी 2 सेक्टर्स येतात, बट दिस इज बेसिकली अंडर द सर्व्हिस सेक्टर. तर आपण 3 कॅटेगरीजमध्ये त्याला कॅटेगराईज करतो. तर बघा सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे, फर्स्ट स्टेटमेंट इज रिलेटेड विथ कंटेन्स ऑल द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आणि प्रोसेस केले म्हणतात ते, म्हणून फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. सेकंड स्टेटमेंट इज अ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी टेक्स प्लेस वाईल एक्सप्लॉयटिंग दी नॅचरल रिसोर्सेस फॉल आउट अंडर द. बघा आता हे जे स्टेटमेंट दिलं आहे, दिस इज स्टेटमेंट रिलेटेड विथ प्रायमरी सेक्टर, आणि हे जे दिलं आहे ते सेकंडरी सेक्टरचं होतं. ठीक आहे, म्हणून आपले दोन्ही स्टेटमेंट काय झाले, रॉंग. आता बघू थर्ड स्टेटमेंट काय. Quaternary sector is the highest level decision maker in a government and the private corporate sector fall under the it. बघा quaternary sector is again related with your service sector. Okay, and this is the highest level, सगळ्यात highest लेवलचं जे बेसिकली सेक्टर आहे ते कोणतं असेल, क्युनरी सेक्टर. सो बेसिकली थर्ड स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे गाईज. आता याचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण नेक्स्ट याच्यामध्ये डिस्कस करू. रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट प्लॉटमध्ये नेक्स्ट सेक्शन्समध्ये डिस्कस करू. थँक्यू गाईज.